यादवनगरातील सलीम मुल्ला याच्या घरावर प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी 9 एप्रिल 2019 रोजी छापा टाकला होता. मटका व्यवसायाशी संबंधित मुल्ला आणि त्याच्या टोळीनं पोलिसांच्या पथकावर हल्ला करून पोलिसांची सर्व्हिस रिव्हॉल्वर पळवली होती. या प्रकरणी संशयित सलीम मुल्लासह 44 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करून 42 जणांना अटक करण्यात आली होती. तर सम्राट कोराणे आणि प्रकाश उर्फ पप्पू हिरजी सावला या दोघांना न्यायालयानं फरार घोषित केलं होतं. सर्वोच्च न्यायालयानंही त्यांची याचिका फेटाळली होती. अखेर 5 वर्षांनंतर सम्राट कोराणे बुधवारी जिल्हा आणि सत्र न्यायालयात शरण आला. त्याला न्यायाधीश D.V. कश्यप यांच्यासमोर हजर केलं असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा निर्णय देण्यात आला. दरम्यान आज कोल्हापूर शहर पोलीस अधीक्षक अजित टिके यांनी कोराणे याचा पोलिसांना ताबा मिळावा अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयानं हा अर्ज मंजूर केलाय. जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी ही माहिती दिली आहे. 2020 सालातील 149 क्रमांकाचा खटला. या मोका खटल्यामध्ये सम्राट सुभाष कोराणे हा 5 वर्षापेक्षा अधिक काळ हा ॲब्स्कॉन्डिंग होता, पोलिसांना मिळून येत नव्हता आणि 5.5 पावणे 6 वर्षानंतर काल ज्या वेळेला त्याचा मुंबईमध्ये अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर झाला त्यावेळेला कोर्टामध्ये त्यांनी शरणागती घेतली. कश्यप साहेबांच्या कोर्टामध्ये त्याला हजर केलं, तो हजर झाला. कोर्टाने त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली आणि जेलमध्ये पाठवून दिलं. आज DYSP श्री अजित टिके साहेब यांनी या खटल्यामध्ये न्यायालयाकडे या सम्राट कोराणेचा ताबा मागितला. तो ताबा कोर्टाने पोलिसांना देण्याचं मान्य केलेलं आहे. आता पोलीस जेलमधून सम्राट कोराणेला ताब्यात घेतील आणि न्यायालयासमोर हजर करतील. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पोलीस कोठडीची मागणी करू शकतील आणि मग ह्या गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीनं जरी या कामामध्ये दोषारोपपत्र दाखल झालं असलं तरी सम्राट कोराणे हा परागंदा असल्यामुळं त्याच्यावरती आणि नवीन प्रकाश काही पडण्याची शक्यता वाटते आहे आणि त्याला निश्चितपणे पोलीस कोठडी मिळेल असं वाटतं.